सर्वांना सुरेखा सैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मूगची टिक्की। त्यासाठी हे एक मोठी वाटी मूग घेतलेली आहे। ह्याला 5 ते 6 तास भिजून ठेवलेलं आहे। आता हे मूग मिक्सर मध्ये घातले। आता ह्याला वाटून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडीशी जिरी, ओवा, चवीनुसार मीठ, आम्ही लोण घालतोय, आवडीनुसार मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायचंय आणि आता याला वाटून घ्यायचंय। हे झालेलं आहे। याला बिना पाणी घालून वाटलेलं आहे। ह्याला जास्त मोठं पण नाही वाटायचं आणि कमी पण नाही वाटायचं। ह्याला एकदम किंचित जाड वाटायचंय। थोडीशी धने पूड, थोडीशी जिरी पूड। आता याच्यात टोफू घालून घ्यायचंय। सोयाबीनचं पनीर आहे। ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल। ह्याला असं चुरा करून हे करायचंय आणि ह्याला एकजीव करून घ्यायचंय। त्याच्यात 100 ग्राम पनीर घातलेलं आहे। आता तवा गरम करून घ्यायचा आहे। आता याची टिक्की बनवून घ्यायची आहे। ह्याला असं गोल गोल करून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। आता या तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं थोडंसं आणि टिक्की घालून घ्यायचंय। ह्याला शालू फ्राय करायचंय। तुम्हाला जर हे पीठ पातळ वाटत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता ह्याच्यात। आम्ही घातलेलं नाहीये। आता ह्याच्यावर तेल सोडून घ्यायचंय। ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय। ह्याच्यावर एक झाकून घ्यायचंय। आता ह्याला पलटून घ्यायचंय। तुम्ही 4-5 एक साथच भाजू शकता। आता याच्या साईडला तेल सोडून घ्यायचंय। आता याच्यावर परत झाकून घ्यायचंय। आता याला काढून घ्यायचंय। ह्याला असं खरपूस छान भाजून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळं करून घ्यायचंय। ही झाली आपली मुगाची टिक्की तयार। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप टेस्टी आहे। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।